चिरंजीव शायनाथ सौ सत्यभामाबाई श्री पांडुरंग तुकाराम डाकोरे राहणार दसनापूर मंडल इंद्रवेली जिल्हा आदिलाबाद अशा अपरिचयाचा वरांचा सुपविवाह ची सौका विजयमाला सौ सुंदराबाई नीलकंठराव आखरे राहणार पटनापूर मंडल जयनूर। यानंतर शेवटचे 10 नंबरचे वधूवर आहे चिरंजीव मारुती गंगा रुक्माबाई कैलासवासी पंडितराव नामदेव डाकुरे। चिरंजीव नितेश गंगा भाग्यवती सुशीलाबाई कैलासवासी पुंडलिक तुकाराम मोरे राहणार दसनापूर मंडल इंद्रवेली जिल्हा आदिलाबाद। श्री श्री परमहंस श्री सद्गुरू फुलाजी बाबा यांचे थोरले सणासाठी यायचं आहे आणि आपल्या या VIP चेअर मध्ये येऊन बसायचं। कृपया सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून यांना ठिकाणी सर्व वधूवरांनी बाबाजीच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि आपण सेवालांना सुद्धा विनंती आहे की आपण सर्व पाहुणे मंडळींना अक्षता पोहोचली त्याची आपण खबरदारी घ्यायची आहे। पूजन या ठिकाणी करून घ्यायचं आहे। तसेच आपले त्याचबरोबर ज्या वधूवरांना स्थान दिलेलं आहे त्या ठिकाणी सर्वांना व्यवस्थित उभा करायचा आहे। आपल्याला हे सर्व आठवायचं आहे। 10 मिनिटाच्या अगोदर मंडपामध्ये पाहुण्याला घेऊन बसला असाल तर आपण लगेच त्या पाहुण्याला घेऊन मंडपामध्ये येण्याची कृपा करावी। अक्षता या ठिकाणी वाटप होत आहे ते अक्षतो की बाबाजीने सहज बोलणे हाची उपदेश नका करून असा आयुष्याचा भक्ती म्हणजे काय। जेव्हा ती पाण्यात शिरते तिला तीर्थ संबोधतात, जेव्हा ती प्रवासाला निघते तिला यात्रा म्हणतात आणि जेव्हा कृपया माझ्या बांधवांना तरुण बांधवांना विनंती आहे की आपण थोडं बसून घेण्याची कृपा करावी। जागा असेल तर त्या ठिकाणी आपल्या बांधवाला सरकून घ्या आणि थोडं बसून घ्या आणि आजूबाजूला कोणी न थांबता काही क्षणामध्ये नवीन वधूवरा तो आशीर्वाद देण्याकरता श्री श्री परमहंस सद्गुरू फुलाजी आपल्या पिढ्यापाशी बसून घ्यायचं नवरदेवापासून चला प्रकाश कराळे झाले का
మా ఊరు నుంచి ముగ్గురు श्री संत सद्गुरू फुलाजी बाबा यांच्या चरणी नमस्कार. दशनापूर या गावी इथल्या भक्तजनांनी बाबाजीचं जे ध्यान केंद्र घेतलं आणि बाबाच्याच इच्छेनुसार या कार्याला त्यांनी एक सुरुवात करून दाखवली. सामूहिक जे जगाला रस्ता दाखवायचं, सामूहिक कार्य करायचं आणि जग कल्याण करायचं हे दशनापूर गावाल्यांनी दशनापूर गावामध्ये आज इथं या लग्न प्रसंगी आजचा हा शुभ दिवस वरवराचा वधूवराचा 11 वधूवराचा लग्न मेळावा आणि मी पहिलं या गावचे पाटील, या गावचे सरपंच, या गावचे सरपंच, या गावचे मेंबर आणि या गावचे वडील, इथल्या सर्व मंडळीला, गावकरीला मी नमस्कार करतो. आणि त्यांनी हे एवढं मोठं लग्न घडवून आणलं, लग्न कार्य घडवून आणलं आणि टायमाला त्यांनी लग्न लावलं. आणि तसेच इथले युथ मंडळी याला सुद्धा मी नमस्कार करतो. आणि तसेच इथल्या इथं जे बी या मेळाव्यामध्ये ज्या वधूवराच्या आई वडिलांना आणि ज्या वधूवरानं या मेळाव्यामध्ये आपला सहभाग घेतला त्यांना सुद्धा मी नमस्कार करतो आणि मी धन्यवाद देतो. खरंच की आजच्या या टायमामध्ये, अशा या टायमामध्ये जर आपण असे लग्न मेळावे जर गावी गावी केले तर आपण आर्थिक परिस्थितीमध्ये आपला बचत होईल आणि आपल्या पाहुणे मंडळी हो, या गावकरी मंडळी हो, यांच्या टायमाचा सुद्धा फार मोठा बचत होणार आहे. आणि असेच आपण गावी गावी मेळावे करणं. पहिले महाराष्ट्रामध्ये मेळावा झालेला आहे कोर्टामध्ये. आताच मेंढके साहेबांना सांगितलं की 50 वर्षे झाले त्या कोर्टा गावामध्ये असाच मेळावा होते. आणि याच दशनापूर गावामध्ये असं हे आदर्श गाव दशनापूर आहे की या गावामध्ये हे 30वा हे लग्न मेळावा आहे. आणि मी मनापासून त्याला धन्यवाद देतो की 3रा मेळावा सुद्धा त्यांनी एक मिनिट इकडे तिकडे न होता घडी लावून लग्न पार पाडलं. आणि असेच आमच्या या तेलंगणामध्ये बाबाजीच्या काळामध्ये मग पटनापूर हो, जेवढे बी बाबाजीचे हे संस्थान आहे, मामडीगुडा हो, या अंजी हो, त्या खमगुडा हो, पंगडी हो, तसेच अशा या बऱ्याच गावांमध्ये ध्यान मंदिरामध्ये असे लग्न मेळावे पार पडत आहे. फार ही खुशीची समाजासाठी फार खुशीची गोष्ट आहे, फार उन्नतीची गोष्ट आहे. आणि मी आजच्या या शुभ प्रसंगी लग्न मेळाव्यामध्ये मी वधूवरांना, मी माझ्या इंगळे परिवारातर्फे, मी फुलाजी बाबातर्फे मी एक असा ईश्वराला असा की मी प्रार्थना करतो की या वधूवराच्या हाताने शुभ कार्य घडो, त्यांच्या आई वडिलाची सेवा घडो, साधू संतांचे संत संग घडो आणि जे गावामधले वाड वडील आहे त्यांचा सन्मान घडो आणि जे आंधळे लंगडे खुळे अशा या लोकांची सेवा घडो. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये, वधूवरांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक सामाजिक हो, या शिक्षण क्षेत्रामध्ये हो, या आर्थिक परिस्थितीमध्ये हो, हे चांगले त्यांनी आपल्या भविष्यात सुखी व्हावं हेच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि इथं आलेले वधूवराचे जे पाहुणे मंडळी आहे त्यांना मी राम राम करतो आणि गावच्या मंडळीला राम राम करू माझे 2 शब्द समाप्त करतो. सासरी साते लाडाची लेक आज सासरी, साते लाडाची लेक आज सासरी. काही झाले प्रेमानंदात सकाळी झाले, निरोप घेतला पडते पित्याच्या माया, जाते सोडून जायची वेळी माया,
कोणी डोळ्यांना घेऊन धाविते आसू सरी आज सासरी आज सासरी बोला गेला आज सासरी अज्ञान तावली बुद्धिमत दे आराधनावेश्वरा चिंता कलेश दरिद्र दुखावगे दे शांत संत सद्गुरू फुलाजी बाबा की जय. या मंडळी पोचला सर आता तो करण्याकरता जागा द्यावा. युथ मंडळ तसंच दर्शनापूर येथील कार्यकर्ते कुणीकडे काय नाही गेलं असेल तिकडे थोडं कुणीकडे काय आलं थोडं इकडं इशारा करावं. वांडा दर्शनापूर गावातर्फे स्वागत सुस्वागत